तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये खूप काय झालं आहे आणि आज तुम्ही संपूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका. आम्ही आज चाललो होतो देवदर्शनाला. म्हणलं जरा हॉटेल शांतच आहे, थोडंसं फिरून यावं. मग म्हणलं चला आपण देवालाच जाऊन येऊ आज. मग आम्हाला जायचं होतं कानिफनाथ बाबांच्या मंदिराला. नंतर आम्ही घाटात फोटोशूट केलं तिथे थोडंसं. बघांचे फोटो काढायचं चालू आहे. आणि ह्या आजोबांना विचारलं तोपर्यंत की आम्हाला इकडं जायला रस्ता कुठे आहे. पण आजोबांना काय नक्की माहीत नव्हतं की हाच रस्ता जातो का. आणि नंतर मग थोडंसं भाऊजींनी ब्लॉगमध्ये बघितलं आणि नाना इकडं उभारलेत आपले. थोडासा निसर्गाचा ब्लॉग घेतला. नंतर आम्ही थेट निघालो आहे आता रस्त्याने दुसऱ्या. चला म्हणलं जिथं जाईन तिथं जाईन आता. मग आम्ही दुसऱ्या रस्त्याने निघालो. पाणी पण होतं भरपूर इकडं. चला म्हणलं. नंतर मग गेलो आम्ही. पोचलो कानिफनाथ बाबांच्या मंदिरात आणि इथं इतक्या पायऱ्या होत्या. नंतर आम्ही पायऱ्या चढलो तेवढ्या आणि मला तर खूप कंटाळा आला होता अगोदरच. आणि नंतर मग कानिफनाथ बाबांच्या मंदिराकडे इतकं सुंदर मंदिर आहे ना मित्रांनो, तुम्ही पण नक्की एकदा दर्शन घ्यायला या. आणि ह्यांनी तर काय पडायच लागले होते पायऱ्या चढता. त्यांना म्हणलं हळूहळू चला, नाही तर तुम्हालाच अगोदर इकडून न्यावं लागेल. चल नको म्हणले, तू काळजी करू, मी चालतो बरोबर. मग तिथं आम्ही फोटो काढले थोडे आणि फॅन लोक पण भेटले होते आणि तुम्ही बघा एकदा. नंतर आम्ही गेलो होतो मोठाई देवीला आणि मग तुम्हाला बघा मंदिर शिखर दिसतंय का. आणि मोठाई देवीला तिथं मग काय इतकं पब्लिक, तुम्ही आपला व्हिडिओ बघितलाच असेल, काल इंस्टाला सोडलेला आहे. आम्हाला नुसतं चेंगरून टाकलं होतं. काय सांगायचे, ह्याला म्हणतात पब्लिकचं प्रेम. इतकं प्रेम आमच्यावर की बासच. किती जरी लांब पळालं तरी लोक पाठीमागे येतच होते. काय नाही म्हणलं आता विषय हाड. चला म्हणलं खूप कंटाळा आला. थोडं पुढे जाऊन आम्ही चहा घेतला. लयच कंटाळलो होतो सगळेजण. थोडासा चहा घेतला. पब्लिकने नुसतं परेशान करून सोडलं होतं. मी तर 2 चहा पिले आणि नंतर मग आम्ही संध्याकाळी लॉजवर गेलो. ब्लॉगचं पार्ट 2 लवकरच अपलोड होईल, बघायला विसरू नका. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.